नाही, थोतांड नाही. बुद्ध विचार आहे, दुराचार नाही. बुद्ध शांती आहे, हिंसा नाही. बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही. अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे, लोकांमध्ये दया, क्षमा, शांतीचा प्रसार करणारे, असत्याला सत्याने जिंकण्याची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी. आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे बुद्ध पौर्णिमा. तर तुम्हा सगळ्यांना मी शुभेच्छा तर दिलेल्या आहेतच. आणि आजचा चंद्र तुम्ही बघू शकता. तुम्ही सगळ्यांनी चंद्राचं दर्शन आज घेतलं असेलच, पौर्णिमा आहे म्हटल्यावर. तर माझ्या बाळालासुद्धा चंद्र अगदी लहान 2-2.5 वर्षाचा होता तेव्हापासून त्याला चंद्राची ओळख झालेली आहे. आणि आज त्याने स्वतःहून आठवण करून दिली की आई मला आज चंदमामा बघायचा आहे. तर त्यालासुद्धा दाखवला होता आणि खूप सुंदर दिसत होतं ते दृश्य. आणि ते दृश्य कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याचा मोह काही आवरला नाही, त्यामुळे छान असं त्याचा फोटोसुद्धा काढले आणि व्हिडिओसुद्धा शूट केले. तर आजचं थोडंफार रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर दुपारी थोडा वेळ होता त्यामुळे मी आज तूपसुद्धा काढलेलं आहे. आता उन्हाळा असल्यामुळे कसं आम्ही दही जे आहे ते जास्त प्रमाणात बनवत आहोत. तर थोडीशी साय निघते, म्हणजे चहाला जे काही दूध आम्ही थोडंफार ठेवतो तर त्यामध्ये थोडीशी साय निघते. तर एक टोप साय निघाली होती, लहान टोप. तर त्यामध्ये इतकं साय जमा केल्यानंतर एवढं तूप जे आहे ते निघालेलं आहे. आणि दही जे आहे ते घरी आम्ही कशा पद्धतीने बनवतो, अगदी घट्टसर मार्केटमध्ये मिळतं ना त्यापेक्षासुद्धा चवीला अगदी अप्रतिम लागतं हे दही. आणि फ्रेश दही आहे म्हटल्यावर याची गुणधर्मसुद्धा अगदी चांगले असतात, पॉवरफुल असतात. तर ते कशा पद्धतीने अगदी फ्रेश दही आम्ही बनवतो त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की सांगा. आणि आज पाणी आलं होतं तर छान असं झाडांना पाणी वगैरे दिलेलं आहे. मला खूप जास्त आहे त्यामुळे 2 ते 3 वेळा तरी झाडांना पाणी द्यावं लागतं. तर चला आता आजचं छान असं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आज जवळजवळ मला वाटतं आहे महिन्याभरानंतर मी आज माझ्या उंबरट्याला हळदीचं लेपन करणार आहे. सुंदर अशी रांगोळी काढणार आहे. आणि आज पौर्णिमासुद्धा आहे. आणि असं सांगतात की दर पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी उंबरटा पूजन हे केलं पाहिजे, उंबरट्याला हळदीचं लेपन हे केलं पाहिजे. आणि याचं सेपरेट व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे की याचं महत्त्व काय आहे, का आहे, हे आपण का केलं पाहिजे उंबरट्याला हळदीचं लेपन. त्याचबरोबर आपल्या अंगणामध्ये, दारामध्ये, चौकटीबाहेर दररोज थोडीशी तरी रांगोळी का काढली पाहिजे याचं शास्त्रीय कारणसुद्धा मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल किंवा तुम्ही तो अजून बघितला नसेल तर नक्की बघा. त्याची लिंक मी हवं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. तर आता वाजले आहेत दुपारचे 3:30. संध्याकाळच्या वेळेसच मी हे करायला घेतलेलं आहे कारण की सकाळी पाणी आलं होतं त्यामुळे सकाळी काही हे मला करायला जमलं नाही आहे. आणि सवयीप्रमाणे इकडे प्रशिकसुद्धा मला मदत करायला आलेला होता. तर सगळ्यात आधी मी उंबरट्याचं लेपन करून घेतलं. आणि उंबरट्याचं लेपन सुकत आहे तोपर्यंत मी रांगोळीसुद्धा काढून घेतलेली होती. तर ही लक्ष्मीची पावलं बघू शकता, प्लास्टिकची आहेत. ही मी गेल्या वर्षी दिवाळीला आणली होती. आणि एक पाऊल जे आहे ते कोणी नेलं ते काही माहिती नाही कारण की दुपारच्या वेळेला कसं आमचं दार बंद असतं आणि लहान मुलं वगैरे खेळत असतात इकडे येऊन, त्यामुळे पण काही हरकत नाही. आता जेव्हा मी स्टेशनला जाईल किंवा एखादा सण वगैरे आता येईल, पावसाळ्यामध्ये भरपूर सण वगैरे असतातच आपले, तर त्यावेळेस मी छान अशी लक्ष्मीची पावलंसुद्धा लावणार आहे. मोस्टली प्लास्टिकचीच लावणार आहे कारण की गेट नसल्यामुळे चांदीची म्हणा किंवा अजून दुसऱ्या वेगळ्या धातूची मी नाही लावू शकत, त्यामुळे प्लास्टिकचीच आणणार आहे. पण चांगल्या क्वालिटीची पावलं जी आहेत लक्ष्मीची ती मी लावणार आहे. तर सुंदर अशी रांगोळी वगैरे माझी काढून झालेली आहे इकडे. तर बाहेरचं उंबरटा लेपन रांगोळी काढून झाल्यानंतर प्रशिकचं आणि त्याच्या पप्पांचा डान्स चालू होता. त्यांच्या नकळत शूट केलं होतं, नंतर ते लाजून निघून गेले.
तर आता इकडे हे जे काही टी व्ही युनिट वगैरे आहे ते सुद्धा मी क्लीन करून घेतलं. इकडे बऱ्याच वेळेला आमचं जे बाळ आहे प्रशिक बाळ नेहमी त्याची इकडे खेळणी वगैरे असतात, खेळताना तो इथे ठेवून देतो. तर आज छोटीशी मी पूजा नाही म्हणता येणार, एक छोटीशी मांडणी करणार आहे. माझ्याकडे गौतम बुद्धांची मूर्ती तर नाही आहे, पण हे लाफिंग बुद्धाच माझ्याकडे आहे. तर यांनाच अनुसरून आज छोटीशी मी पूजा इथे करणार आहे. तर छान असं सिम्पल डेकोरेशन मी केलं. घरामध्ये जे काही साहित्य उपलब्ध होतं हे ऑनलाईन मी मेशोवरनं मागवले होते, लाईट्स वगैरे, हे फुलं वगैरे. तर तेच मी आता इथे ठेवलेलं आहे आणि स्वीट अँड सिम्पल अशी मी इथे पूजा केलेली आहे. एक मेणबत्ती लावलेली आहे. तर खूप छान वाटलं, अगदी प्रसन्न वातावरण झालं होतं आणि हे करता करता खूप संध्याकाळ पण झाली होती आणि चहाचा वेळसुद्धा झाला होता. तर छान असा दुधाचा चहा केला मी माझ्यासाठी आणि आईंसाठी. आणि चहा घेतल्यावर कसं अगदी फ्रेश वाटतं. अगदी दुपारीच चहा नाही पिऊ वाटत आणि थोडंसं संध्याकाळ झाली होती, वातावरणसुद्धा छान असं थंड झालं होतं आणि बऱ्यापैकी बाहेरची कामंसुद्धा आवरली होती. त्यामुळे म्हटलं आता चहा घेऊया मस्त आणि त्यानंतर पुढची कामं करूया. तर आता आई आणि मी मस्त चहा घेतो आणि त्यानंतर पुढचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करते. तर स्वयंपाक जो आहे तो अर्धा आवरत आला होता, म्हणजे कुकर वगैरे मी लावलं होतं आणि त्यानंतर आता वेळ झाली होती संध्याकाळची दिवाबत्तीची. तर आज पूजा मी करत आहे संध्याकाळची आणि बाहेरसुद्धा 1-2 दिवे मी एक्स्ट्रा लावणार आहे. आज पौर्णिमासुद्धा आहे आणि बुद्ध जयंतीसुद्धा आहे त्यामुळे. तर छान अशी देवपूजा मी करून घेते आणि बाळसुद्धा नेहमी त्याच्या सवयीप्रमाणे इकडे मदत करायला आलेला आहे. तर त्याचाही नेहमीचंच असतं. आजीलासुद्धा तो सकाळच्या पूजेमध्ये जर जागा असेल तर मदत करतो आणि मला तर संध्याकाळी तो दररोज मदत करतो. तर छान आधी आपल्या घरच्या देवांची पूजा जी आहे ती मी केलेली आहे. त्यानंतर तुळशीला दिवा वगैरे लावणं, त्याचबरोबर आज उंबरठ्याचंसुद्धा मी पूजन करणार आहे. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, उंबरठा लेपन झालेला आहे, त्याचबरोबर रांगोळीसुद्धा काढून झालेली आहे आणि खरंच हे सगळं केल्यामुळे ना इतकं छान आणि पॉझिटिव्ह फील होतं ना, आपल्या स्वतःलासुद्धा अगदी प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरामध्ये सुद्धा अगदी प्रसन्न मंगलमय असं वातावरण आपोआपच तयार होतं. म्हणजे जास्त काही करायची गरजच लागत नाही आपल्याला. नेमकं यावेळेला लाईटसुद्धा गेली होती आणि प्रशिक आणि आजी जे आहेत ते बाहेर अंगणामध्ये होते दोघंजणं. तोपर्यंत मी इकडची दिवाबत्ती वगैरे आहे ती करून घेते आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि बुद्धांची शिकवण तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. शाळेमध्ये सुद्धा आपल्याला शिकवलं जातं की बुद्धांची शिकवण काय आहे. सत्य, धर्म, अहिंसा, भूतदया, प्राणीमात्रांवर प्रेम करा. तर ह्या सगळ्या त्यांच्या ज्या शिकवणी आहेत त्या आपण जर आचरणात आणल्या ना, तर खरंच म्हणतात की आपल्या जीवनाचं सोनं होऊन जातं. आणि ही जी बुद्ध पौर्णिमा आहे ही फक्त भारतातच नाही तर चीन, जापान, इंडोनेशिया, थायलंड यासारख्या मोठमोठ्या देशांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अगदी उत्साहाने साजरी केली जाते. आणि मला वाटतं की प्रत्येक माणसाने जात धर्म विसरून अगदी एक माणूस म्हणून हे जे सगळे काही फेस्टिवल असतील, सण असतील ते साजरे करायला काय हरकत आहे असं मला तरी पर्सनली वाटतं. तर हे जे मी केलं होतं आमच्या हॉलमध्ये याने खरंच खूप पॉझिटिव्हिटी आली होती पूर्ण घरामध्ये आणि खूप मंगलमय प्रसन्न असं वातावरण झालं होतं. खरंच खूप छान वाटलं.
तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप की तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ रुटीन आणि जे काही मी छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे ते नक्कीच आवडलं असेल. तुम्हीसुद्धा ही आजची पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी केली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय.